नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. अखेर मंगेश साबळे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले आहे. मंगेश साबळे हे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत आणि ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी आपण मनोज जरांगे पाटील यांचे आशीर्वाद घेणार हे जाहीर करून टाकलं होतं. आता मनोज दादा आपल्याला आशीर्वाद देणार की नाही देणार हा त्यांचा प्रश्न, असं देखील ते यावेळेस म्हणाले होते. पण आता एक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं शेअर केला आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय की मंगेश साबळे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलेत, यांच्या आशीर्वादासाठी गेलेत आणि त्यांना आशीर्वाद देत असताना मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर मंडळी, हे भेटीचं औचित्य जे आहे ते आहे मंगेश साबळे यांच्या वाढदिवसाचं. मंगेश साबळे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याचं ठरवलेलं होतं आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्ताने ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले असता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना शाल, श्रीफळ तसेच पुष्पमाला या सगळ्या गोष्टींनी त्यांचं स्वागत केलं. शिवाय जो वाढदिवसाचा केक होता तो केक भरवत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. आता मनोज जरांगे पाटील यांच्या शुभेच्छा, यांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला तर आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. हे फक्त मंगेश साबळे यांनाच नाही तर मराठा समाजातील प्रत्येक युवकाला माहिती. त्यामुळे या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, मंगेश साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचं घर गाठलं आणि आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने, आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा आशीर्वाद देखील मिळवला. आता हा मिळवलेला आशीर्वाद मतदानामध्ये ते वापरतात की जनता त्यांना या रूपी काही वेगळं दान त्यांच्या पदरात टाकते, हे येणारा काळ निश्चितच सांगणार. आता मंगेश साबळे हे ज्या पार्टीकडनं लढतायत ती पार्टी आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं मंगेश साबळे हे ही उमेदवारी, हा जिल्हा परिषद गट निवडणूक लढत आहे आणि या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना सहकार्य लाभलेलं आहे ते पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांचं. आता भुमरे कुटुंबीय हे मनोज जरांगे पाटील यांच्या देखील कायम सानिध्यात असणारे कुटुंबीय आणि त्याचा लाभ देखील त्यांना यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. तशाच पद्धतीचा लाभ, तशाच पद्धतीचा फायदा या जिल्हा परिषद निवडणुकीत मंगेश साबळे यांना होणार का? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट, या कमेंट अवश्य करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.